असेल प्लीज आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. चला स्पीड अप ठेवा. भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव संघाने खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण ते बोरगाव वाले आहेत ना म्हणजे येलो वाले. तर या ठिकाणी JHKM खऱ्या अर्थानं जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव या संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव या संघाला फलंदाजीचं निमंत्रित. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकेत आणि वैभव. JHKM बॅटिंग आहे. सॉरी इथे थोडंसं करेक्शन असेल कारण एकाच गावच्या ज्याच्या वेळेस 2-2 3-3 टीम येतात इथे कन्फ्युजन असतं आमच्या ह्याच्यामध्ये. तर भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू घेऊन सागर. पहिला चेंडू हवेमध्ये, एलिमिनेशन नाही, फटका फसलाय. चेंडू खाली, संतोष वाडकर धावतायत. चेस केला जाईल का नाही, इथे मात्र खराब कलेक्शन. चेंडू पहिला सीमारेषा पार, चौकार. डीजे तर पहिल्या चेंडूवरती आला चौकार, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी हलगर्जी झाली म्हणेन. JHKMचे बॅट्समन आणि भैरवनाथची फील्डिंग आहे. तर संकेत पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती सागर सज्ज झाल्यात. पुढचा चेंडू आता मात्र ऑफिसच्या खूप बाहेर. पंच इथे हात फैलावतायत. इथे मात्र गोलंदाजाला दंडित केला जाईल. अवांतर धाबीची भर. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या बिनबाद 5. अर्थातच JHKM जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द संघाची धावसंख्या पुन्हा एकदा सागर निघाल्यात. आता मात्र चांगला फटका. इथे मात्र डीप काउ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. यस, इथे चेंडू सीमारेषा पार. हो मित्रांनो, चांगली ट्राय. तिथे जा त्याच्याकडे जा पटकन. नाही, चांगलं मैदान आहे. इथे काही खाचखळगे नाही आहेत. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळता तुम्ही मारू शकता डाय इथे, परंतु चेंडू आडवा. आल्या 4 धावा. सुशांत थोडासा बॅलन्स गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्येचा विचार केला तर धावा 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ. थोडस महागडं षटक ठरतंय. 2 चौके आलेत या षटकामध्ये. म्हणजेच फक्त 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. धावा आहेत 9 धावा धावफलकावरती. 450चा रन रेट इथे संकेत फलंदाजी करतोय. चला थोडा स्पीडअप ठेवा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस मित्रांनो करू नका, कारण आयोजकांना सहकार्य करायचंय आपल्याला. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र कबर रिझनला थोडंसं बबलिंग झालं. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. एक धाव अर्जित होईल. 2 फलंदाजांनी एंड चेंज केला. धावसंख्या जाऊन डबल फिगर मध्ये पोहोचली. अर्थातच 10 धावा बिनबाद 10. अर्थातच JHKM म्हणजेच जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे थोडीसा इथे ट्राय सुरेख. लाजबाब आपेट पायाला मिळाला. जेल पर्यंत पोहोचता आलं नाहीये, परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. चांगलं दृश्य मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगावच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगले क्षेत्ररक्षण ॲफेट चांगले दिले जातात आणि तुम्हाला एक सुसज्ज मैदान ज्या वेळेस उपलब्ध होत आहे मित्रांनो, तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतोय. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट, परंतु झेल पकडू शकला नाही. झेल मात्र धरणीला दान केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असणं खूप गरजेचं असतंय. झेल मात्र सोडलाय. त्याचबरोबर 1 धाव सुद्धा अर्जित झाले. म्हणजेच धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आता मात्र यस यू मिस. आय डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. यस त्या उजवच फलंदाज वैभव मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन. डीजे तर इथे मात्र नक्कीच डीजे मास्टरांची आम्हाला थोड्या वेळासाठी साथ लाभणार नाहीये. तर फलंदाज मात्र वैभव बॅक टू द पॅव्हिलियन गेलाय. चांगला चेंडू रिलीज केला गोलंदाज सागरच्या माध्यमातून. अनिल काका गोळेवाडी यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती यथोचित असा सन्मान करतोय.
अनिल काका घोळे यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित असा सन्मान करतोय. अतिथी देव भव भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि ती जपणं गरजेचं असेल. तर इथे मात्र परिवर्तन होईल. फलंदाज नवीन दाखल होईल तर गोलंदाज सुद्धा नवीन दाखल होईल. फलंदाज अमर फलंदाजी मार्क वरती तर गोलंदाजी मार्क वरती संदीप मात्र दाखल झालाय. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल बाउंड्री लाईन रिजनला. पण पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट सज्ज आहे. त्यानंतर काऊ कॉर्नर सज्ज आहे. लॉंग ऑन खाली ठेवलंय. लॉंग ऑफला सज्ज आहे क्षेत्ररक्षक. म्हणजेच विचार केला तर गोलंदाज मात्र संदीप ज्यांच्या पाठीशी लेदर बॉलचा सुद्धा अनुभव आहे असे गोलंदाज आणि त्यांच्यासाठी खेळपट्टी सुद्धा लेदर बॉलची पाहायला मिळते. नक्कीच एक क्षेत्ररक्षक बाकी होता बाउंड्री लाईनला. तो मात्र कव्हर एक्स्ट्रा पॉइंट रिजन डीपला ठेवला जातोय. म्हणजेच बाउंड्री लाईन सज्ज झाली. त्याचबरोबर कव्हर आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आहे. मिड विकेट आहे आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर शॉर्ट काऊ कॉर्नर सज्ज आहे. थोडस वेगळ्या धाटणीशी क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू उडवला हवेमध्ये. इथे चेंडू कव्हरच्या रिझन मधून जाईल. बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक गॅदर करेल फेकी करेल. त्या दरम्यान दोन धावा मात्र जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द या संघाच्या खात्यामध्ये जात आहेत. म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. तर स्पर्धा पाहता मित्रांनो श्री गुरुदत्त चषक 2022 सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री अर्थातच माथाडी कामगार नेते आदरणीय शशिकांत शिंदे साहेब या स्पर्धेला भेट देऊन गेलेत. म्हणजेच ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती आहे. पहिलं वर्ष आहे परंतु कुठेही जाणवत नाही. प्रदीर्घ अनुभव मंडळाकडे आहे. हे नक्कीच या स्पर्धा पाहिल्यानंतर असं वाटतंय. पुन्हा एकदा संदीप निघालेत. आता मात्र समजदारीचं क्रिकेट संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण ज्या वेळेस तुम्हाला मित्रांनो फटका खेळण्यासारखा चेंडू येत नसेल तर समजदारीचं क्रिकेट कामी येत असतं. इथे डिफेंड करा, एंड चेंज करा, पुढच्या चेंडूसाठी तयारी करा मनाची की मी येणारा चेंडू मोठा फटका खेळेन. ते तंत्र अवलंबलंय. तर पुन्हा आता स्ट्राईक एंडला अमर मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती संदीप पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय हवेमध्ये. लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे गपलत झाले. दोन क्षेत्ररक्षक ताळमेळ खरा पाहायला मिळाला. चेंडू हातामध्ये काय बस्त मागत नाही. सागर इथे जर्सी क्रमांक 18 घातले मित्रांनो तर खऱ्या अर्थानं विराट कोहलीचं क्षेत्ररक्षण सुद्धा डोळ्यामध्ये आठवा. कारण आज कॅमेरामध्ये येते का कुठे तर कॅमेरामॅनच्या समोर कोण उभं आहे पहा. थोडस साईडला व्हा मित्र. इकडे खूप जागा आहे आपल्यासाठी. अख्खा स्टेडियम मोकळा पडलाय. तुमच्या बसण्याची व्यवस्था आहे आणि वरतून चांगलं दृश्य पाहायला मिळते. स्विच हिट इथे क्षेत्ररक्षक होता. ट्राय तर केली परंतु फटक्याची दाद दिली पाहिजे. संकेत ऑन फायर. चांगला फटका चेंडू स्विच हिट चेंडू जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. ज्या वेळेस ह्या फटक्याचा विचार केला मित्रांनो तर आताच्या कंडिशन मध्ये खूप फलंदाज खेळतायत परंतु खूप फलंदाज हा फटका खेळत असताना बाद सुद्धा होत आहेत. कालची मॅच आपण पाहिली असेल. ओमकार देवीदास देसाई रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळत होता. असाच फटका खेळायला गेला आणि क्लीन बोल्ड झाला. म्हणजेच कित्येक फलंदाज बोल्ड सुद्धा होतात. त्रिफळा चित होत आहेत. इथे डान्सिंग ग्राउंड संकेतच्या बॅट मधून लाजबाब खणखणीत बेमिसाल फटका. 6 धाब्यांसाठी संकेत ऑन फायर. कडक कडक बॅटिंग. कारण ज्या वेळेस चेंडू बॅटला लागला होता त्याच वेळेस षटकाराची मोड मधुर साऊंड बॅट मधून आला होता. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रॉपर टायमिंग करता मित्रांनो तर चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेलेला असतो. 6 धाब्यांबरोबरच विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 28 धावा. 22 वैयक्तिक संकेतच्या धावा. चांगली फलंदाजी. चांगला अतिशय चांगला एफर्ट दाखवतोय. दुसरा फटका लॉंगॉनच्या रिजन. क्षेत्ररक्षक आता मात्र कोणती चुकी करत नाही. टिपला जाईल. संकेत मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा खऱ्या अर्थानं जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव संघाला लागतोय. संकेत मात्र बॅक टू पॅव्हिलियन परततोय.
खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं संकेत फलंदाजी करत होता कुठेतरी नक्कीच वाटलं होतं चांगली मोठी धाव संख्या उभारली जाऊ शकते, कारण फलंदाजी करत असताना मित्रांनो तुमचं फुटवर्क तुमचा टायमिंग हे खूप महत्वाचं असतं आणि ते सर्व जुळून येत होतं संकेतच्या बॅट मध्ये खेळीमध्ये, परंतु इथे घात झाला, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बाद झाला. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल परतवडी 11 विपक्ष कोंढवळी 11. अर्थातच अभि सोरठला आपल्याला पाहायचा योग नक्कीच येईल. त्यानंतर मात्र बोरगावची मॅच आहे, बोरगाव कुसगाव, म्हणजेच मोठी मॅच. नेक्स्ट मॅचेस दोन्ही चांगले आपल्याला पाहायला मिळतील, कारण वाई टेनिस क्रिकेटली तारे सितारे या नंतरच्या 2 मॅच मध्ये आपल्याला अवतरताना पाहायला मिळतील. कारण तर संतोष वाडकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर परतवडी विपक्ष कोंढवली. परतवडी संघातून मनोज जाधवची फलंदाजी पाहायला मिळेल, तर कोंढवली संघाकडून अभि चोरट. इथे मात्र अफेट थोडासा चुकला, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती झडप घालेल, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. धावसंख्येमध्ये बदल 30 धावा 30. षटक क्रमांक 3 संतोष वाडकर, महेश आणि अमर मात्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडू इथे मात्र समजदारीचं क्रिकेट, इथे मात्र गॅप शोधला गेला, जागा बनवली, ढकलून दिला, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, अंबरचं कौतुक करेल, गुड आणि बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे मंचावरती आगमन झालंय खऱ्या अर्थानं गोल देऊळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष रोहनजी वाडकर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल सर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचंय. रोहनजी वाडकर खऱ्या अर्थानं गोल देऊळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मुंबई खऱ्या अर्थानं उपाध्यक्ष आहेत. खूप चांगली उपलब्धी आहे, कारण एखाद्या मोठ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं आपल्याकडे एखादं पद येणं हे आपलं भाग्य असतं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं खूप खूप असं हार्दिक स्वागत करतोय आम्ही मंचावरती. इथे मात्र काय घडलंय, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही, चेंडू नो मॅच एरियामध्ये लँड झालाय. तर खऱ्या अर्थानं रोहन वाडकर यांच्याबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गोलदेऊळ कुंभारवाडा मुंबई या मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे कित्येकदा आपण पाहिलं तर त्यांचा मला वाटतं आज सुनीलजी वाढदिवस आहे का त्यांचा, नाही ना, तर या ठिकाणी सुनीलजी वाडकर यांच्या माध्यमातून कित्येक अशा माहिती समत्यापर्यंत पोहोचत असतात. पाहिलं गेलं तर अनेक प्रकारच्या अपयशानंतर तुमचा झालेला एक विस्मरणीय विजय हा सर्व प्रकारचे अपयश पुसून टाकतो. त्यामुळे अपयशानंतर ही जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा ध्येय उद्दिष्ट चाणक्य जे तुमच्याकडे आहे ते तसेच राहावं. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण मुंबई शहरातल्या गणेश उत्सवांचा विचार करतो मित्रांनो, त्यावेळेस एखादा आपल्यातील खेळाडू, आपल्यातील खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील एखादा व्यक्ती त्या मंडळाच्या पदावरती असतो, त्यावेळी त्या व्यक्तीकडे काय क्षमता आहे ते नक्की जाणीव होत असते. कारण मुंबई शहर म्हटलं की गणेश उत्सव हे समीकरण खूप वेगळं आहे. तर त्या दरम्यान इथे चुकी झाले, धावेचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. नक्कीच पंच व्हाईट बॉलची तर घोषणा +1 बाईच्या स्वरूपामधील, म्हणजे अशाच 2 खऱ्या अर्थानं धावा इथे मात्र नक्कीच पूर्ण केल्या जातील. 36 धावा धावफलकावरती लागल्या. ओ पुन्हा एकदा आता काय घडेल, व्हाईट बॉलची घोषणा. यस पंच आमच्याकडे वळले जातात. आपण तर धाव संतोष वाडकर मात्र थोडस आपली दिशा भरकटल्यात म्हणे. 38 धावा धावफलकावरती आहेत. सफल झाल्यात. पुन्हा एकदा दाद मागितली जाईल. यस वाईट इथे मात्र खराब गोलंदाजी, षटक लांबतोय. आतापर्यंत मला वाटतंय 3 बॅक टू बॅक वाईट संतोष वाडकर यांच्या माध्यमातून फेकले गेलेत, म्हणजेच हे षटक खूप महागड ठरतंय. अर्थातच भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव
आता मात्र चांगला चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज महेश मात्र बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक दुसरा मात्र बाद होऊन अर्थातच जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द या संघाला मिळालेला दुसरा धक्का. धावसंख्येचा विचार केला तिसरा ना, 4 विकेट झालेत का, चौथा धक्का आहे, माफ करा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखल झालाय. नक्कीच थोडस परिवर्तन असेल. राम मात्र दाखल झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 39. लॉस फॉर 4 विकेट्स. भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव. तर 3 षटकाची समाप्ती झाली. चौथ्या षटकासाठी प्राचारण केलं गेलंय. खऱ्या अर्थानं गोलंदाज येतोय प्रसाद. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचा निर्णायक हाणामारीचं षटक असेल. पहिला चेंडू थोडासा दिशा भरकटली होती परंतु फटका सुद्धा पुलचा भरकटला. फलंदाज मात्र प्रशांतच्या माध्यमातून एक धाव मात्र नक्कीच अर्जित होईल या चेंडूवरती. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. स्पीडअप करा प्लीज थोडस. तर पुढचा चेंडू आता मात्र काय घडेल, दिशा भरकटली आहे. यास इथे पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अवंतर धावे बरोबर धावतोदकेमध्ये बदल. धावसंख्या 41 धावा. इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही. चेंडू मात्र नो मॅच एरियामध्ये लँड झालाय. चेंडू फेकी होईल सागरच्या माध्यमातून परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. शेवटचा षटक चांगलं हाताळताना पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं प्रसाद. कारण शेवटचं हाणामारीचं षटक असतं आणि त्यामध्ये तुम्ही एकेरी दुहेरी धावा द्याल तर चांगली गोलंदाजी, चांगली क्षमतेने टाकताय असं नक्कीच गृहीत धरलं जातं. तर पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद सज्ज झालाय. शॉर्टपिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. यष्टी रक्षक चेंडू खाली आणि इथे बबलिंग झालं. झेल सोडताय तर 1 धाव सुद्धा तुम्ही देताय मित्रांनो. म्हणजेच एका धावेची भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44. लॉस फॉर 4 विकेट्स. भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव. तर या ठिकाणी धावसंख्येचा विचार केला 44 धावा. 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. म्हणजे तुमच्याकडे अजून 3 चेंडू शेष आहेत. फलंदाज प्रशांत सज्ज झालाय. इथे मोठा फटका सजवायचा होता. जजमेंट चुकलंय क्षेत्ररक्षकाचं म्हणेल. कारण तुम्हाला अंदाज आला पाहिजे की चेंडू पाठीमागे जाईल का पुढे येईल. आणि इथे अजून एक चुकी आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये मित्रांनो. तुम्ही चुका कराल तर त्याचा फटका तुमच्या संघाला बसेल. 3 धावा या चेंडूवरती अर्जित झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तर शेवटचा निर्णायक मला वाटते 2 चेंडू मात्र शेष असतील या षटकातील. म्हणजेच इनिंगचे शेवटचे 2 चेंडू असतील. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक मात्र यष्टी रक्षक स्वतः जाईल. इथे टिपला जाईल झेल. बॅक टू द पवेलियन. अर्थातच सचिनला परतावं लागेल. विकेटचं बदल. चला स्पीडअप ठेवा थोडस लवकर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा मित्रांनो. नेक्स्ट मॅच असेल. एका बाजूला असेल कोंडवली विपक्ष परतवडी. दोन्ही संघाचे संघनायक. या एका चेंडू नंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. आपण टॉस का बॉस या ठिकाणी सज्ज राहायचंय. प्लीज विनंती राहील. शेवटचा निर्णायक चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये. तिथे डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 आणि 1च धाव मात्र अर्जित केली जाईल. एका धावेची भर. धावसंख्या एंड ऑफ द फर्स्ट इनिंग जाऊन पोहोचले
8 म्हणजेच 49 धावांचं आव्हान असेल विजयासाठी, अर्थातच जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द या संघासाठी। सर्व संघ नोंद घ्यायची, आमच्यापर्यंत सूचना पोहोचल्यात। तर प्रत्येक संघासाठी प्रत्येक षटकाला 5 मिनिटं, म्हणजे 4 षटकांची मॅच 20 मिनिटं असतील, तर 3 षटकाच्या मॅचला 15 मिनिटं निर्धारित वेळ आपल्यासाठी सेट केला जाईल। तसेच नाणेफेकीसाठी 2 कॉल दिले जातील, 2 कॉल मध्ये हजर नाही झाला तर तुम्हाला 2 रन्सनी पॅनलाइज केलं जाईल। ही सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। त्याच दरम्यान मंचावरती आगमन झालंय खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष आणि बोरगाव संघाचे एक सिनियर खेळाडू, अर्थातच आमचे मित्र आदरणीय पंकजदादा वाडकर यांचं मंचावरती आगमन झालंय। उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई, त्याचप्रमाणे प्रवीण जिफनसे वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव यांचं सुद्धा आगमन झालंय। त्यांनाही विनंती असेल मंचावरती या। त्याचप्रमाणे वाई टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू क्रिकेटर मनोज जाधव खऱ्या अर्थानं त्याचं सुद्धा आगमन झालंय। त्याचप्रमाणे मारुतीजी शिंदे माजी उपसरपंच बोरगाव, या सर्व मान्यवरांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती या। त्याचप्रमाणे रमेशजी कळंबे शाखा प्रमुख कांदिवली, हनुमंतजी कळंबे समाजसेवक, आनंदजी कळंबे समाजसेवक, देवानंद कळंबे समाजसेवक, या सर्वांचं मला वाटतं कांदिवलीवरून इथे आगमन झालंय। त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत। मंचावरती येऊन साधनपण व्हा प्लीज आपण सर्वांनी। तसेच खेळाडू जे मंचावरती बसतात त्यांना विनंती असेल प्लीज, आपल्याला आजूबाजूला जागा आहे, आपण मंच पूर्ण खाली ठेवा मान्यवरांसाठी विनंती असेल। आयोजकांचे सुद्धा जे समाज स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल मंचावरती कुणी बसू नका प्लीज। तर टॉस साठी निलेशजी सर आहेत का? मला वाटते नाही आहेत। तर टॉस साठी चला प्लीज एका बाजूला असेल परतवडी विपक्ष कोंढवली, दोन्ही संघाचे कर्णधार या। तर मी या ठिकाणी आदरणीय नितीनजी संगपाळ, आमच्या लाखवड खऱ्या अर्थानं सुळशीचा एक सुपुत्र, ज्यानं या कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवलंय। नितीन विनंती असेल आपण टॉस साठी मंचावरती टॉस का बॉस या ठिकाणी यायचे। त्याचप्रमाणे विजय भैरू भनगे आकोशी, चिंतामणी निकम यांचे मामा अर्थात विजय भैरू भनगे यांनाही विनंती असेल प्लीज आपण। तर टॉस साठी थोडासा विलंब झालाय मला वाटते, आपण टॉस करूच या चला प्लीज। तर चला प्लीज कोंढवली आणि परतवडी संघाचे संघनायक प्लीज या। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सीताराम मनोज जाधव, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल अभि चोरट। तर प्लीज विनंती असेल नितीन सकपाळ या। खऱ्या अर्थानं नवी मुंबई महापौर केसरी स्पर्धा ज्या झाल्या त्यामध्ये सलग 5 वेळा या आमच्या सुळशीच्या सुपुत्रानं ती स्पर्धा पटकवले। तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करतोय। एका बाजूला परतवडी तर दुसऱ्या बाजूला कोंढवली, 2 सितारे पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये। नाणेफेकीचा कॉल केला जातोय, कोण मागतंय? तर परतवडी संघ इथे तर काढा कॉल जातोय खऱ्या अर्थानं कोंढवली संघाच्या बाजूने। काय परतवडी संघाच्या बाजूने काय चॉईस असेल? टॉस जिंकलाय। प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत। क्षेत्ररक्षण करताय अभि चोरटींच्या रिदम मध्ये आहे। किती धावापर्यंत रोखायचा प्रयत्न कराल? 4 ओव्हरला 30 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू। नक्कीच वेळ घेणार नाही। टॉस हरलाय, पहिली बॅटिंग करायची, काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावापर्यंत मजल माराल? 50 धावांचं तर टार्गेट नक्कीच ठेवू। संघाकडे चांगले फलंदाज आहेत, त्या पद्धतीने आमच्या संघाकडे चांगल्या पद्धतीचे गोलंदाज फलंदाज असल्यामुळे 50 धावा नक्कीच आम्ही करू। आयोजनाबद्दल काय सांगाल? एका स्टेडियम लुक असणाऱ्या मैदानामध्ये ही स्पर्धा खेळताय, खऱ्या अर्थानं वैगाव मंडळ अर्थातच दत्तगुरु फाउंडेशन या मंडळाबद्दल काय सांगाल?
एक चांगल्या प्रकारचं आयोजन केलं आहे. वाई पश्चिम भागाच्या सर्व खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म वैगावने तयार करून दिला, त्याबद्दल त्यांचं जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोंडवली तसेच ग्रामस्थ मंडळ कोंडवली यांच्याकडून खूप खूप आभार. तर धन्यवाद असतील दोन्ही संघाच्या संघाने का शुभेच्छा देणं. मॅच साठी आपण लगेच आपला स्क्वॉड सज्ज ठेवायचा आहे. मान्यवरांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती बसून या मॅचचा आनंद घेऊया. जातो बॅक टू समालोचन कक्षामध्ये, कारण इथे मॅच लाईव्ह चालू आहे, कारण एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. तर मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप खूप असं आभार मानेन आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगते त्याच्याकडे आपण वळूया. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं गेलं तर जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द, तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव. या दोन संघांच्या दरम्यान एक बिग फाईट मॅच. 49 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या मध्ये सागर आणि विक्रम. तर गोलंदाजी मार्क वरती विचार केला तर वैभव. 20 मिनिटाचा बेड निर्धारित आहे. भैरवनाथ स्पीडअप करा थोडस. शापल झाल्यात इथे मात्र फायनलचं रिझल्ट शोधलं होतं, परंतु फटका लागत नाहीये खऱ्या अर्थानं. विक्रम याच्या बॅट मधून एक धाव नक्की झाले. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्यात फक्त 4 धावा, 3 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचं आव्हान. थोडस समोरचं साईडला या प्लीज, कारण स्कोररला दिसलं पाहिजे. आमच्या खाली बसा प्लीज. आयोजकांना खूप सारी मेहनत घेत आहेत आयोजक. खऱ्या अर्थानं एका स्पर्धेसाठी खूप मेहनत गरजेची असते. त्या दरम्यान उडवलाय हवेमध्ये चेंडू. बिग बिग हाय हँडसम काऊ कॉर्नर रिझन. चेंडू सीमारेचा पार. सागरच्या बॅट मधून खणखणीत षटकार. चांगली फलंदाजी. जर्सी क्रमांक 18 मी का घातलाय तर हे ते यासाठी दाखवून देतोय माझ्याकडे ही कॅपॅसिटी आहे, मी या प्रकारचे फटके मारू शकतो. कारण ज्या वेळेस विराट कोहलीचा विचार करतो त्या वेळेस मित्रांनो नेत्रदी फटके समोर येतात. पुन्हा एकदा फटका फसला. एका चेंडू हवेमध्ये. एलिमिनेशन कमी आणि षटकारानंतर इथे विकेटचं पतन. इथे मात्र सागर बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा बसलाय खऱ्या अर्थानं जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगावला. विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिला बाद झालाय. 9 धाव संख्या धावफलकावरती आहे. तुम्हाला विचार केला तर 49 धावांची आवश्यकता, म्हणजेच 12.25 ची सरासरी तुम्हाला हवी आहे आणि ती राखावीच लागेल जर विजय संपादन करायचा आहे तर. कारण ज्या वेळेस एकाच गावच्या 2 टीम समोर येत असतात, मैत्रीपूर्व मॅच म्हणून त्या मॅच कडे पाहिलं जातं. कारण आम्ही टॉस का बॉस या ठिकाणी कर्णधाराचं ज्या वेळेस बाईट घेतली त्यावेळेस सांगितलं की 2 भावांमध्ये ही मॅच आहे, म्हणजेच एक वेगळा लोक या मॅचला प्रस्थापित झालाय. परंतु नेक्स्ट मॅच मित्रांनो बिग फाईट असेल. एका बाजूला मनोज जाधव तर दुसऱ्या बाजूला अभि चोरट पाहायला मिळणार आहे. आणि मला वाटतंय अभि चोरटची पहिली फलंदाजी असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अमर मात्र गोलंदाजीसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद. विक्रम प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 49 धावांचा मोठा गड इथे सर करायचा असेल तर तुम्हाला प्रहार करावे लागतील. चला स्पीडअप करा. एवढा वेळ तुम्ही घ्याल मित्रांनो. 20 मिनिटं झाली तर तुम्हाला कोणती सूचना देणार नाही आम्ही, कारण टायमिंग सेट झालाय तुमच्यासाठीचा. कर्णधार, कारण आम्हाला स्पर्धा 5 वाजता संपवायची. वारंवार आम्ही ही गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतोय. पहिला चेंडू डान्सिंग ग्राउंड. जोरदार प्रहार. तिथे कबरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेची भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. अजूनही 39 धावा हव्या आहेत तुम्हाला, म्हणजेच 17 चेंडू तुमच्याकडे आहेत. 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रहार करावे लागतील. विक्रम एकच झाली ना. 18 मधला एक बॉल झाला. 17. चला प्लीज एका चेंडूला क्षेत्ररक्षण पार्क सजवू नका. पहिल्यांदा सर्ट ठेवा. थोडस लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आम्ही समजू शकतो, परंतु थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो. आता शपल झालेत. फटका इथे जोर तर लागला नाहीये, परंतु तिथे खाली क्षेत्र आहे. स्कोरलेक रिझनला क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या पूर्ण झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विक्रम आणि प्रसादच्या माध्यमातून धावसंख्या बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती.
12 धावा धावफलकावरती. दादा हे असं इकडून करून बघ ना, हे आहे ना असं करून बघा म्हणजे तुम्हाला असा तिकडून असा थांबा. तर काय घडतंय इथे मात्र विकेटचं पतन, विकेट क्रमांक दुसरा मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. खऱ्या अर्थानं विक्रमला परतावं लागेल. चला ती मीटिंग्स घेऊ नका, स्पीडअप ठेवा, थोडस आम्हाला सहकार्य करा, कारण आता वेळ वाचून तो संध्याकाळी कामी येणार आहे मित्रांनो. तर नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन नवीन फलंदाज दाखल झालाय. विक्रम आउट झाला पहिला, सागर, विक्रम, प्रसाद आणि सचिन. आता पहिला सागर आउट झाला, नंतर विक्रम झाला. तर आता मात्र स्ट्राईक एंडला मात्र प्रसाद आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन सज्ज झालाय. तर गोलंदाजी मार्कवरून निघालाय अमर. शॉर्ट पिच चेंडू, चांगला चांगला चेंडू. इथे मात्र फलंदाजाची खऱ्या अर्थानं भांबरी उडून देणारा चेंडू होता. जागा बनवायची होती कव्हर मध्ये, परंतु काही ते साध्य झालं नाही. डॉट डिलिव्हरची सांगता झालेली पाहायला मिळाली. एक एक डॉट चेंडू खऱ्या अर्थानं भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव संघाला मॅच मध्ये इन ठेवतोय म्हणायला हरकत नाहीये. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा शॉर्ट पिच, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज, चेंडू खाली, बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. प्रसाद मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन, विकेट क्रमांक तिसरा. जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द या संघाला लागला तिसरा धक्का. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा, लवकरात लवकर आपला स्क्वॉड सज्ज ठेवा. सत्कार घ्यायचे. तर आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय खऱ्या अर्थानं रमेशजी कळंबे, शाखा प्रमुख कांदिवली विभाग, शिवसेना शाखा प्रमुख कांदिवली, आदरणीय रमेशजी कळंबे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित असा सन्मान करतोय. आयोजकांना विनंती असेल प्लीज आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे. आदरणीय रमेशजी कळंबे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संदीप. तर त्यानंतर हनुमंतजी कळंबे साहेब समाजसेवक यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. अतिथी देव भव. इथे मात्र माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातंय. त्या दरम्यान मात्र स्क्वेअर लेगला मोठा फटका येतोय. तिथे प्रोटेक्शन आहे आणि इथे बबलिंग झाली. बॅकिंग आहे म्हणून धाबा वाचल्यात म्हणेन. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. तर हनुमंतजी कळंबे साहेब समाजसेवक यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान, प्रेमाचं अर्थातच माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. धावसंख्येचा विचार 14 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय आनंदजी कळंबे समाजसेवक, त्याचप्रमाणे देवानंदजी कळंबे, देवानंद कळंबे साहेब समाजसेवक यांचाही आम्ही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय या गुरुदत्त चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे बोरगाव चे माजी उपसरपंच आदरणीय श्री मारुती शिंदे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित असा सन्मान करतोय. आणि ज्या ज्या वेळेस गावाकडची लोक, ज्या ज्या वेळेस ग्रामस्थ उपस्थित राहतात व्यासपीठावरती, वेगळं बल येत असतं. त्या दरम्यान समजदारीचं क्रिकेट. गोलंदाज मात्र अमर, नवीन गोलंदाज संकेत आनंदा कळंबे साहेब समाजसेवक यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय. तर ते तर आनंदाजी कळंबे साहेब समाजसेवक यांचाही आपण यथोचित करा प्लीज, विनंती राहील. तर संकेत निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून. तर पहिल्याच संख्येच्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव. पंधरा धावा धावफलकावरती जोडल्यात. तर धावसंख्येचा विचार केला तर तुम्हाला 49 धावांचं मोठं आव्हान आहे. आतापर्यंत 2.1 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजेच तुमच्याकडे आहेत अजून 11 चेंडू. 49 धावांचं मोठं आव्हान म्हणजेच तुम्हाला अजून करायच्या आहेत 34 धावा.
नव्याने समीकरण आपल्या समोर असेल 11 चेंडू 34 धाबा 34 धाबा 11 चेंडू समीकरण असेल. संकेत निघाला इथे चांगला चेंडू एलिव्हेशन मिळालं नाही. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुरेख झेल आहे का सर? नाही. इथे पंच सांगतात लेग बाईचा इशारा म्हणजेच कुठेतरी हाताला हातावरती चेंडू आदळला होता. पंचांचं बारकाईनं लक्ष आहे पा म्हणजे चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेला कालच्या दिवसापासून लाभतीये. प्रत्येक नियम काटेकोरपणे पालन केलं जातंय. प्रत्येक अमर सिंग सर इथे मात्र नक्कीच पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. संकेत पुन्हा एकदा निघालाय. सफल झाला. इथे मात्र लेग साइड निवडली होती परंतु पंच आमच्याकडे इशारा पोहोचवत आहेत. यस इथं वाईट कॉल मंतर थवीची भर. हा म्हणजे आता पूर्ण असेल ना तर जरा चांगलं वाटेल आपल्याला. नाही तर तसं केलं तरी चालेल. कसं हा लक्ष तर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 ना 17 धाबा. पुढचा चेंडू आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडप घालेल फेकी करेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. पहा वन टर्निंग बिटवीन द विकेट. इथे मात्र जर्सी क्रमांक 93 खऱ्या अर्थानं मगाशीच मला सुनीलजी वाडकर यांनी एक माहिती दिली होती. त्यामध्ये 93 ब्लॉम्बास्ट खऱ्या अर्थानं कडू आठवणींची एक उजाळा खऱ्या अर्थानं दिल्यासारखं झालं होतं. ओ इथे काय घडणार? जागा बनवायची होती पॉइंट आणि गलीच्या मधून परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच अर्जित होईल. तुम्ही एका धावेने काही करू शकणार नाहीये. एका धावेबरोबर धावसंख्या 20 या घरामध्ये म्हणजे तुम्हाला अजूनही 29 धाबा बनवायच्या आहेत. चेंडू तुमच्याकडे शेष असतील 6 चेंडू 6 चेंडू 29 धाबा. समीकरण 99 असेल तर टीम परतवडी आपण नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकले. क्षेत्ररक्षक स्वीकारले. आपला स्क्वॉड निश्चित सज्ज राहायचे. लगेचच लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हा. तर टीम खऱ्या अर्थानं कोंढवली आपली सलामीची जोडी सज्ज ठेवा. 12वा प्रतिनिधी कंपल्सरी आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज आलाय राम. सफल झालेत. जागा निवडायची होती फाईन लेगची परंतु तुम्ही इथे ठरवून ज्या वेळेस शॉट खेळलाय मित्रांनो त्या वेळेस अपयश पदरात येलंय. सिच्युएशन क्रिएट करा. ज्या प्रकारचा चेंडू येईल त्याच प्रकारचा मी फटका खेळेन. तर पुन्हा एकदा राम गोलंदाजीवरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला असेल संदीप आहे ना सचिन आहे. संदीप इथे फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा आहे सज्ज. एक धाव फक्त घेतली जाईल. म्हणजेच या मॅच मध्ये ज्या प्रकारचं बॉडी लँग्वेज आहे जे हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव खुर्द या संघाचं मॅच सोडले म्हणेल. कारण तुम्हाला फक्त 4 चेंडू आहेत आणि धावा हव्यात 28. मोठा चेस आहे म्हणजे 4 षटकारांनी सुद्धा धावा होणार नाहीत. तर राम निघालाय. का चेंडू मात्र खूपच ऑफिसटीच्या बाहेर म्हणजेच व्हाईट बॉलची घोषणा होईल. यस पंच आमच्याकडे बळतायत. अवंतर धवीची भर. तर पुन्हा एकदा परतवडी संघाला विनंती असेल सूचना असेल आपल्या स्क्वॉडनी सज्ज राहा. मनोज जाधव लगेचच लाईन अपनी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हायचं. आपण पुढचा चेंडू राम यांचा. हो इथे मात्र मोठा पटका खेळायचा होता. एज लागते चेंडू जातोय. तिथे मात्र गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल. एक धाव इथे मात्र औपचारिकता या मॅच मधली दर्शवतीये. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 3.3 षटकाचा खेळ इथे संपलाय. पाहूया पुन्हा एकदा. इथे मात्र ढकलून दिलाय. तिथे गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक जाईल फील्ड करेल. फक्त एकच धाव मात्र अर्जित होईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला परतवडी तर दुसऱ्या बाजूला कोंढवली 11 अर्थातच अभि चोरड विपक्ष मनोज जाधव अशी मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. 2 मोठे खेळाडू वाई पश्चिम टेनिस असोसिएशनच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धा झाल्यात यांनी गाजवल्यात आतापर्यंत. इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु काही फलंदाजाला समजत नाहीये कारण पूर्ण बॉडी लँग्वेज खालावली आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही पूर्ण
बॉडी लँग्वेज आपली ढासळलेली असते, त्यामुळे तुमचं योगदान तुम्ही काही देऊ शकत नाही मित्रांनो. मॅच हार जीत या खेळामध्ये आहेच. आज हारलात तर तुम्ही उद्या जिंकणार आहात. आज प्राइज मारलं नाही तर तुम्ही उद्या मारणार आहात. आज मारलं तर उद्या हारणार आहात. तर इथे मात्र मॅच एंड झाली आहे. खऱ्या अर्थानं भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव खूप खूप अभिनंदन, आपण ही मॅच जिंकलात. तसेच JHK सॉरी काय या दोन गावांमध्ये नक्कीच कन्फ्युजन होतंय माझं, परंतु जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव या संघाने मॅच जिंकली आहे आणि खऱ्या अर्थानं पहिला विजय या स्पर्धेतील संपादन केलाय. त्याच दरम्यान आम्ही मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं सन्मानित करेल आणि या स्पर्धेदरम्यान आगमन झालंय. खूप लेट मॅच होती, खऱ्या अर्थानं लवकर मॅच असायला पाहिजे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर चौमण्येश्वर क्रीडा मंडळ बोरगाव या संघाची लवकर मॅच असणं गरजेचं असतंय, कारण